पंच तेरी पंच तेरा बकवास था ना, और मेरे को खंडाला फेंकने के लिए तू दोबारा पैदा हो गया ना। हमने भी अपने माँ का दूध पिया, कोई पानी नहीं पिया, और हमें कोई खंडाला फेंक सके ऐसा माने लाल पैदा नहीं किया। आता राहिला मुद्दा, राहिला मुद्दा, बापाच्या पोटातून शिकून आला का? बापाच्या पोटातून शिकून आला, याच्यावर बापाचा हात आहे. ए सुरमाबाई, तो भ्रम डोक्यामधून काढून दे. तसं असतं अनिरुद्धजी शेवाळे साहेब यांचा मुलगा युट्यूबवर नसता बनला, तो कमाल बनला असता आणि त्यांच्यापेक्षा मोठा कमाल बनला असता. तसं राहिला असतं तर पुरुषोत्तम साहेबचा मुलगा पुरुषोत्तम साहेबपेक्षा वरचा शेर बनला असता. श्रीराम साहेबचा मुलगा संजय साहेब त्यांच्यापेक्षा वरचा शेर बनला असता. हा भरम काढून घे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही होत. इथं मला ब्रह्माशयाचा पोरगा म्हणून याने टिक्का नाही लावला. माझ्या अंगात कला आहे, कौशल्य आहे, म्हणून या लोकांनी मला बोलवलं इथं. नाही तर लायकी नाही माझी वाली होण्याची. माझ्या अंगात टॅलेंट आहे, टॅलेंट, म्हणून या लोकांनी बोलवलं मला. समजलं का? ब्रह्माशय तो टॅलेंट नाही आणि म्हणून ते मी ब्रह्मा पण नव्या तरी माझा बाप आहे. नव्या युगाचा नवीन पर्व आहे. इथे साक्षीला लोक सर्व आहे. तुझे तुझ्या गुरु परशुरामन तर मला माझ्या बापावर गर्व आहे. ये बंदा निशान कलंगी माला है. आईने गहरे नत्तू खैरे के गुरु ब्रह्मा का लाला है. क्या लगता हलवा समझ रही क्या सूरज शेर को? उखाड़ने आजा हमारे बाल और तुझे लगेंगे महीने साल. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीला भिडलं शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीने भिडलं या 50 खैरी मध्ये तुझे पलटदेश सोडणार नाही. पलटदेश सोडणार नाही. शांतता सोडून मुजुरी पकडायची मला गरज नाही. तू मला एकाएकी वाकशील ते तितकं सरळ नाही. आणि त्या प्रत्येक शब्दाला शब्दाने दिला हा कलंगीचा सूरज नाही. क्या बात है. मेरा बाप देगा कब और मैं खाऊंगा कब. मी खुद का चलता है कलम. झरझर 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 वाला काम आहे. पावलं तर पाहुण्याचं तेल लाव धावलं. आता ऐकलं गाण्याची कटिंग. उखाड़ने आजा हमारे बाल साल. सुन ले मेरा कहना. अरे त्याची अर्धांगी पार्वती. अरे समाज मोठा सती. अरे त्याची अर्धांगी पार्वती. तेच येळ महाड्याची सती. तेच येळ महाड्याची सती. वेणू डोंगरावर घातली. महाड्याची सती. येळ महाड्याची सती. वेणू डोंगरावर घातली. लावून घे ताकद एकाएकी भाकणार नाही. किती बी प्रयत्न केला सूर्यानं तरी त्या पृथ्वीला झाकणार नाही. लावून घे ताकद एकाएकी भाकणार नाही. किती बी प्रयत्न केला सूर्यानं तरी त्या पृथ्वीला झाकणार नाही. पण ओरिजिनल सागवन हे कलंगीचं मा कसं बोलून जाईन तरी वाटणार नाही. आणि म्हणून काय म्हणते गाणं काय. अरे सूरजचा प्रकाश पडतो बरहा. अरे डाग चंद्राचा तो खरा. अरे सूरजचा प्रकाश पडतो बरहा.
अरे डाग चंद्राचा तो खरा ए सुरमा तू उपळून घे जो पुरा तू उपळून घे जो पुरा आणि हातात घे जो गतंबुरा घे जो पुरा आणि हातात घे जो गतंबुरा हे झोपला तू हे झोपला तू हे झोपला आता हे झोपला हे झोपला आता हे माणसाले रतन खत्रीचा सत्ता म्हटली का पाहिजे नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाने रतन खत्रीचा सत्ता मटका पाहिजे दुपारी दुपारी कल्याण पाहिजे रात्री राजधानी पाहिजे कधी ओपन पाहिजे कधी फरक पाहिजे तर कधी पट्टी पाहिजे आता शहर का सटुरी आहे का रे म्हणून सटुरी नाहीये इच्छा निवडीची नॉलेज प्रत्येक गोष्टीचं शहराला पाहिजे चारही गोष्टीचं नॉलेज पाहिजे तो शहीद नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सत्ता मटका पाहिजे आणि या सुरमा सारख्या ज्ञानीवंत शायरींले फक्त शाहीर सुरतचा झटका पाहिजे तुले फक्त माझा झटका लागते झटका मारतो तो ज्ञानानं 29च्या 32च्या पॅन्टामध्ये 32च्या पॅन्ट तुला कमी पडून राहिला म्हणजे 29च्या होऊन राहिला काहून ते काम नाही होऊन राहिलं का शाही नाही होऊन राहिली का आणि म्हणून सूरजचा प्रकाश पडतो बरा डाग चंद्राचा तो तू उपडून घे जो मुरा आणि हातात घेतो तंबुरा कोणता सूरज त्या सूर्याचा प्रकाश पडतो बरा माझं लिहिलं गाणं डाग चंद्रावरती तो खरा आहे उपलून घ्यायचं पुरा पुरा म्हणजे काय काय काम क्रोध मोह मद मत्सर आणि आळस 6 विकार माणसाच्या शरीरामध्ये आहे आणि ते 6 विकार काढण्यासाठी काय करायला लागते आदिनाथ अरे मचिंद्राने त्याच्यासाठी करावं लागते हरिनाम आणि हरिनामासाठी धरा लागते तंबुरा तो तंबुरा हातात धरजो हे सुरमा चांगली वाजवतो आणि तो वाजवल्याशिवाय त्या गाणं शरीरामधला तो पुरा जाणार नाही हे झालं तुझ्या गाण्याचा आजा आजा हमारे बाल दिवस गेला रात्र आणि लोक जातील सारे आणि माल नाही ते बाबा तू कायचे मानशील भारे कायचे मानशील यासाठी ज्ञान पाहिजे 4 लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला पॅन्ट घालायचा जरी सुद्धा नसेल तरी मोबाईल हातात धरायचा सुद्धा आहे आणि लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे कोणी याने देवघरात तर कोणी याने बाथरूम मध्ये नेला या मोबाईल कोणी याने देवघरात तर कोणी याने बाथरूम मध्ये नेला आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाचा मोबाईल न केला ढोलक आहे मंजुरी आहे चोनका आहे पण भजन करायला 10 लोक उपस्थित नाही बॅट आहे बॉल आहे पण खेळायला 11 लोक उपस्थित नाही सत्य कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये गेला आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाचा मोबाईल न केला कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे एवढाच करा नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा एकोपा होता जिवाळा होता आणि आजकाल कोणता आलेला आहे
तो माणूस घरामध्ये मरून राहील तरी कोणी पाणी पाजायला तयार नाही त्याने. सर्व आपल्या मोबाईल मध्ये चोटपाच करत राहते. हा आणि म्हणून हे झालं तुझ. आता पाय चढ़ो त्यावर एक गाना आता देख अभी सूरज शहर का गाना क्या कह रहा है. और तू कैसे तोड़ देती तो मैं देखता भी. देखा जाएगा जो हम खाम ठोकण्याला भी खाम ठोकतो मागं पुढं पाहत नाही. आणि माझ्या अंगाची याद झाली तर त्याला तर झिपा घालल्याशिवाय राहत नाही. ते बी नाना ना. आणि म्हणून आता नवीन विषय आहे. विषय अतिशय मजेशीर आहे. हे कल्पना माझी स्वतःची आणि गाणं माझं स्वतःच आहे. सर लक्ष सुद्धा काय म्हणणार. अरे दिन तुमच्यासाठी मी स्वप्नात पाहिलाय भीम माझा ग बाप माझा ग दिल्लीत भाषण दिल्लीत भाषण आणि म्हणून काय म्हणते गाणं काय लक्ष असू द्या. कव्वालीचे भाष्य आहे. दोन्ही लोक इथं बसलेले डबल मिनिंगचे भाष्य आहे. हा पण आता हे गाणं माझा डबल मिनिंगचा आहे पण अतिशय सुंदर मजेशीर विषय आहे. जर लक्ष असू द्या काय म्हणणार. बाई समोर चालत आणि आता मागच तू दाखव. अरे बाई समोर चालत आणि आता मागच तू दाखव. अरे कशाला तू घाबरते थोडीशी दीच राय थोडी तशीच राय तो सूरज मागून थोडीशी दी चरा थोडी तशी चरा तो सूरज मागून पायाले घुंगरू बांधले तो मोरा सारखा भुबलाने जर पिंजऱ्यात बंद केलं तो रागो सारखा बोलन का. अजिबात नाही. कावड्याच्या पायाला घुंगरं बांधले तो मोरासारखा नाचन का. भुबलाने जर पिंजऱ्यात बंद केलं तो रागो सारखा बोलन का. नाही. डुकराचं पाणी केलं तर त्याने म्हणतील का कपिल. आणि गद्याच्या पाठीत पुस्तक ठेवलं तर गद बनन का बघ किती. आणि एक खंडाळ्याला फेकणेवाली अरे पोट गेली लाली आणि बोल जय मा काली. बाई समोरच लपव मागचं तू दाखव. कशाला तू घाबरते. सन्मान्य आमचे आदर्श गुरुजी सुभाषजी कोटाळे साहेब हल्ली मुकाम गाव यांचं माहित नाही पण आम्ही यांना युट्यूबवर भरपूर पाहतो. शिवाळे साहेब आज तर माझी तर शैली फिटली म्हणतो मी. जेवढी माझी होती तर पुरी फिटली. हे दोन मूर्ती आमचा तमाशा पाहता हे आमच्या माझ्यासाठी तर अतिशय गर्वाची बाब आहे. सुमाबाईसाठी ते अगोदर त्यांनी बघितल्या त्यांना कार्यक्रम दिला पण मी पहिल्यांदा त्यांना पाहत आहे. आणि त्यांचे गाणे तुम्ही ते गाणं ऐकलं संत चल रे माझ्या ढवळ्या पड्या बाळ ताना ठेवून आलो घरी. आम्ही भजनामध्ये म्हणतो तुम्ही लहान असताना पण मोठा झाल्यानंतर माहीत पडलं का ते गाणं त्यांचं आहे. ते व्यक्ती इथे बसून तमाशा पाहत हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आणि भरपूर लंबी कहाणी आहे साहेब. चौथीत होतो. सर्वात वर्गामध्ये इंग्लिश कोणाला वाचता येत नव्हती. मी हात वरती केला म्हणलं मला इंग्लिश वाचता ते सायन्सचा धडा मी वाचलं. मास्तरनं मला समोर बोलवलं म्हणे मोठं होऊन तुला का बनायचं आहे. तर मी माझ्या वडिलांचे तमाशे पाहत होतो तेव्हा माझ्या तोंडातून तेव्हा शाहीर निघलो होतो. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री केली
गोव्याला ट्रेनिंग केली 1 वर्ष, सारी दुनिया घुमलो, भोपाळ घुमलो, गोवा घुमलो, मुंबई घुमलो, पण शेवटी मला तिथं काम ठेवलं. शेवटी मी झालो शहीद. जे नशिबात होता, जे नशिबात नशिबी जोडीला भोगा कर्माचा, रंग सोबत राम कधी चुके ना कोणाचा. आला कर्म भोग पांडवावरी, राजपाट गेले झाले भिकारी, द्रौपदीचे जे शिरवरले 5 पांडवा समोर. कर्मविधीचा पडला तो फासा, राम लक्ष्मण सीता गेले वनवासा. राजा दशरथानं मारला बघा तो आपला सख्खा श्रवण भास. जे कर्मात आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. पण इकडं गाणं काय म्हणते, बाई समोरचं लप, मागचं तू दाखव. कशाने तू घाबरते, थोडी सिधीच राय तशीच राय, तो सूरज मागून करते. आता का होते बंधूंनो, काय 12वीच्या बोर्डाचा पेपर राहते हो आणि पेपर राहते गणिताचा. तर एक सूरज नावाचा पोरगा बसला राहते मांग आणि पोरगी बसली राहते. तर याचा काही गणिताचा अभ्यास होत नाही. तर हा कसा म्हणते, कसा ए बाई, ए बाई, समोरचं लपव ना म्हणते, समोरच्या पेजवरचं लपव म्हणते, पेज पलटव म्हणते, तू मागचं दाखव म्हणते. बाई तू मागचं दाखव म्हणते, समोरचं लपव मागचं दाखव म्हणते. आणि तो घाबरते, पोटी घाबरते, कारण की मास्तर आहे ते. कशाने घाबरते म्हणते, तू तशीच राह म्हणते, मी मागून करतो म्हणते. काय ते चिटिंग. असं क्या करता हो, चिटिंग. पोट्टा करते, काय करते, चिटिंग. पण तो समोर पोट्टा काय म्हणते, काय म्हणते, तो काय म्हणते पोरगा, अरे तुला थोडासा त्रास होईल, अरे तुला थोडासा त्रास होईल, पण माझा सुद्धा चांगला जाईल. थोडासा त्रास होईल, तुला थोडासा त्रास होईल, पण माझा सुद्धा चांगला जाईल. तुझीच आस थोडी सीधीच राय, थोडी तशीच राय, तो सूरज मागून किया तो मैंने कुछ भी नहीं, ऐसे हुए बदनाम, खुद से लेकर उलझी ने, ऐसा है हमारा काम. और सुरमा भाई देख के बेहोश हो जाएंगे, ऐसा स्पेशल है सामान. स्पेशल सामान म्हणजे काय, काय ज्ञानाचं शस्त्र. अलत भलत तुला बोलणार नाही, नाही. अलत भलत तुला बोलणार नाही, पण तुला बोलल्याशिवाय राहणार नाही. तुला थोडासा त्रास होईल, पण माझा सुद्धा चांगला जाईल. काय जाईल, काय पेपर जाईल, पेपर. ही बातमी मित्रांना देईल, तुझेच उपकार. तो पोरगा समोर काय म्हणते, काय म्हणते, हालू नको बाई म्हणते. तू कधी हल्ली तर गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काय म्हणते का, जशी बाई हलते, जशी जशी बाई हलते, मग माझ्या नजरेत सलते. जशी जशी बाई हलते,
थोडीशी दीच राय थोडी तशीच राय आणि म्हणून हे गाणं स्वतः माझं लिहिलेलं आहे. या शेवटच्या कळमध्ये माझा काय म्हणण्याचा लक्ष सुद्धा थोडीशी दीच राय थोडी तशीच राय तो सूरज मागुली शंभरच्या नोटात म्हणलं 4 लाखाची चिलम पिणारा व्यक्ती कोण? तुला सांगितलं का आपल्या फील्डशी निगडी काय त्यानं नाही जमलं एवढं सर्व सांगून मी वारको का चिरून टाकू का तुला काय बा म्हणून हा आणि म्हणून आत्मचिंतन कर गरज आहे आत्मचिंतनाची मुजोरी करायची नाही आणि म्हणून काय म्हणतो अरे तुला नाही जाणे नाही जाणे नहीं जाने बोली थोली बाजारे नहीं जाने नहीं जाने बोली थोली बाजारे थोली थोली माया तुला नहीं जाने नहीं जाने 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 थोली थोली माया पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकावतो बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकवतो पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकावतो बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकावतो एक तो माझ्या काटा आणि हे सुरमाबाई तुले माझ्या काट्यावर अटकवतो काटा म्हणजे कशाचा कशाचा ज्ञानाचा असं बसून रे आराम कर चांगली पुढच्या फेराला ताकदीने भीड इथं मी लंबाची झालो तरी चालत हा पण त्या इथं बोलबाला व्हायला पाहिजे आणि म्हणून काय म्हणते गाणं काय जर लक्ष असू द्या अरे लई चिल्लावून उठलीची अरे लई चिल्लावून उठली
पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. अर्ध्या रात्री माझी मोटार उठली, अरे अर्ध्या रात्री माझी मोटार उठली, तिच्या बांधीची पार फुटली जी, तिच्या बांधीची पार फुटली जी, हे पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. माझी मोटार उठली, तिच्या बाजूची पार फुटली जी, हे पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. तिच्या बाजूची पार फुटली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. का झालं? लय चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. अर्ध्या रात्री माझी मोटार उठली आणि हिच्या बांधीची पार फुटली. ओके बाय. आता काय होते, शिवाडे साहेब आणि कोठारे साहेब, एक राहते बाई, आता तिला पडते शांताबाईले पाण्याची गरज, तर बहीण तिच्या विहिरीतली मोटर झाली आहे ते खराब, तर हा का करते, काय? आपल्या विहिरीची पाणडुबी मोटर तिच्या विहिरीमध्ये नेते टाकायला. आता नेते तर नेते, स्टार्टर पेटलं राहते, तर हा का करते, काय? मोटर जोडते आणि जोडतपर्यंत याला संध्याकाळ होते, तर संध्याकाळी काय होते, डीपी मधला एक फेस गायब चोरून नेला. रेड, येलो अँड ब्ल्यू 3 फेस राहते, लाल, पिवळा आणि निळा. तर रेड आणि ब्ल्यू बरोबर राहते, बिचातला फेस गेला राहते डीपी मधला आणि तेवढ्या त्याचे लाईन. तर हा काय करते, बिचातला फेस डायरेक्ट करून ठेवते आणि ते बिना स्टार्टरची मोटर, हे लक्षात ठेवा. स्टार्टर हे सुरमाबाई, त्या मोटरचे स्टार्टर नाही आहे. आणि तू कधी म्हणशील का बिना स्टार्टरची मोटर तुला पाहिली का, तू चाल मा घरी, मी दाखवतो तुले कशी आहे तर बिना स्टार्टरची मोटर. मी स्वतः कास्तकार म्हणजे शेती माझ्या घरी आहे, तुला माहित आहे, ते काय सांगण्यासारखं नाही. जबलपूर हायवे लागून आहे, काही विषय नाही तुम्हाला. पण ते मोटर तो का करते, तो फेस डायरेक्ट करून ठेवते. ते अर्ध्या रात्री लाईन येते आणि ते लागते 3ची मोटरची धार, अरे बापा, तिच्या बांधीची पार राहते अशी, अरे 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 अरे, आणि त्या बांधीची पार सकाळी पाहते तर पुरी फुटून जाते. तेव्हा तो मग सकाळी काय म्हणते, काय? अरे माझ्या पंपाला नट गचार, माझ्या पंपाला नट गचार, मी तुला दिलं ग बार, तुला घेतलं कस बार, बाई पायदार, बाई पायदार, बाई पायदार, बाई पायदार, बाई पायदार, बाई पायदार, तर ते अर्ध्या रात्री मोटार उठते, तिची बाजी फुटते. बिस्किट देऊन राहील, लालच भुलत नाही मी. आणि म्हणून हा गाण्याचा भावार्थ आहे, एक करो साधा करतो, लक्ष सुद्धा काही नाही.
जी हिच्या टिपीची तार तुटली जी आणि हे पाण्यासाठी नकली जी त्याची नाव उठली जी पाण्यासाठी नकली जी त्याची नाव उठली जी पाण्यासाठी नकली जी हिच्या पाण्याची तार पाण्यासाठी ते जागा कशी होती कशी ते बांधीची जागा होती गोटा काही दोन कडवर राहिलेला आहे जरा लक्ष असू द्या आणि त्याच्यानंतर सुमाबाईच्या फिरायला सुरुवात केली आता तर मजा येईल या फिरायला तुमचे पैसे नाही खणले तर मला म्हणजे तुम्ही फुल मडल पुढच्या फिरायला मडल म्हणजे मडल तू कर मडल हा मुंड्या बरोबर तुला झोंग होतं माझं शेअर सुरत आणि बघा काय म्हणतो कटली जी हे पाण्यासाठी नकली जी पाण्यासाठी नकली जी पाण्यासाठी नकली जी आणि म्हणून हे सुद्धा गाणं माझं स्वतःच लिहिलेलं आहे शेवटचं सारं केलं बरोबर मी ना पण साथ नाही दिली वर्षानं नाही पळत झडत बनलेलं गाणं हा गुरु ब्रह्माच्या या पोरानं क्या बात है हा आणि म्हणून शेवटच्या कडे माझं काय म्हणणं आहे लिहिलं गाण्या सुराचं काय म्हणणं आहे
भेटली जशी खालून हरतिंग भेटली कोणासाठी भेटली कोणासाठी भेटली कोणासाठी संजय निकोट साहेब किती धावून मिळाले ह्याकडून 100 रुपये भेट आलेली आहे मंडळ खूप खूप ऋणी आहे धन्यवाद पहा दोन्ही गाण्याची तुला आता सुरुवात देते चांगल्या पद्धतीने देते श्रद्धाची धर्माला घ्या सन्मान्य गौतमजी रामटेके साहेब